हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे। आणि आज मी डायरेक्ट निघताना व्लॉग स्टार्ट केला होता। माहेरची सुट्टी संपली होती। संडेला इव्हिनिंगला आम्ही निघालो होतो घरी जाण्यासाठी। निघताना कितीही सतत येत असलो किंवा नेहमी भेटत असलो तरी पण थोडं नकोसच वाटतो तो क्षण। नेहमीप्रमाणे मम्मी पप्पा सोडायला येत होते स्टेशनला। मी तिकीट घरूनच बुक केल्या होत्या आणि मग आम्ही निघालो। बाय बाय। काय केलं ट्रेन मध्ये तर जाणार आहे। आम्ही जेव्हा पण मानसरोवरवरून घरी येण्यासाठी निघतो तेव्हा दुपारच्या अशा वेळेला निघतो जेव्हा अयांश आणि चिऊ दोघंही झोपलेले असतील, कारण ते दोघं खूप रडतात किंवा मग त्यांची एक अटॅचमेंट आहे, त्यांना खूप वाईट वाटतं, मागे लागतात। म्हणून मग मी अशा वेळेलाच निघणं प्रिफर करते जेव्हा ते दोघंही झोपलेले असतील। आज काय माहीत का खूप जास्त गर्दी होती ट्रेनला। नॉर्मली आम्हाला तिथून डायरेक्ट बसायला जागा मिळते कारण ऑलमोस्ट 1 किंवा 2च स्टेशन आहेत म्हणून, पण खूप जास्त गर्दी भेटली। घरी आल्यानंतर डायरेक्ट अळूवड्या तयार करायला घेतल्या, म्हणजे तयार करून आणलेल्या मम्मीकडून, मी फक्त तळायला घेतल्या कारण मम्मीने आता अळूवड्या दिल्या तर पुढच्या काही ब्लॉगमध्ये दिसतील तुम्हाला त्या। मी खूप कमी तेल टाकून फ्राय करण्याचा प्रयत्न करते कारण ते तेल रियूज करू नये असं म्हणतात, म्हणून मग मी तेवढंच तेल यूज करते जे त्यावेळी संपून जाईल आणि त्यातच मी भाजी पण फोडणी देणार होती कारण मग ते परत परत यूज नको करायला म्हणून। त्यामुळे मी 4-4च अळूवड्या घेऊन तळत होते। आल्यानंतर फटाफट स्वयंपाकाला लागले। आधी तळून घेतल्या सगळ्या अळूवड्या आणि नंतर मग मी शेव टमाटरची भाजी बनवणार होती। तशी तर खूप साऱ्या पद्धतींची रेसिपी आहे यूट्यूबला, मी सुद्धा आधीपासून यूट्यूबवरून बघूनच बनवायला शिकली आहे, पण ही थोडीशी मारवाडी स्टाईल आहे, पण ती मी त्याच्यामध्ये थोडंसं घाटी मसाला वगैरे घालून माझं वेगळं क्रिएशन बनवते। सो तुम्हाला आवडली तर तुम्ही पण नक्की ट्राय करा। आधी त्या तेलामध्ये मी थोडीशी मिरची, 2 मिरच्या आणि खूप बारीक कट केलेला लसूण घातला कारण या रेसिपीमध्ये लसूण खूप जास्त लागतो। त्याच्यानंतर एकदम बारीक कट केलेला कांदा घातला। हे सगळं छान परतून घेतलं। खूप जण खोबऱ्याचं वाटण घालून पण करतात ही भाजी, पण त्याच्यापेक्षा मला अशी जास्त आवडते आणि पटकन होते पण टेस्टला पण मला ते खोबऱ्यावाला आमच्या घरात जास्त कोणी आवडत नाही, त्यामुळे मी अशा पद्धतीचीच बनवते। सगळं काही परतून झालं, त्याच्यामध्ये मी थोडासा टोमॅटो आणि हळद घातली। मी टोमॅटोची पेस्ट पण करून घेतली होती, त्यामुळे इथे कट करून मी एक छोटासा टोमॅटो घातला होता कारण वरून आपण टोमॅटोची पेस्ट पण घालणारच आहोत। हळद, मीठ आणि काय गरम मसाले घालायचे असतील तर ह्याच स्टेपला घालून घ्यायचे। पुन्हा एकदा ते छान सगळं एकजीव परतून घ्यायचं। तुम्ही अशी टोमॅटोची भाजी किंवा शेव टोमॅटोची भाजी कोणत्या पद्धतीने बनवता हे मला नक्की कमेंट करून सांगा, आणि तुमच्याकडे काही टिप्स असतील तर त्या पण शेअर करा, मी त्या पद्धतीने पण नक्की करून बघीन। काही जण स्वीटनेससाठी थोडंसं याच्यामध्ये केचप पण घालतात, टोमॅटो केचप पण। मी तसं कधी ट्राय केलेलं नाही आहे कारण केचपमुळे थोडा आर्टिफिशियल टेस्ट येतो आणि थोडा वेळ टोमॅटो चांगला सॉफ्ट झाल्यानंतर, म्हणजे थोडा वेळ ते चांगलं 2 वाफ काढून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचे टोमॅटोची प्युरी किंवा पेस्ट, जे पण तुम्ही बनवली असेल ती। आणि आता छान भाजी थोडा वेळ झाकून ठेवायची कारण ती छान एकजीव होते, शिजते म्हणून। या भाजीबरोबर चपाती आणि भाकरी दोन्ही छान लागतात। मी आज चपाती बनवली होती कारण ऋतुजाला आवडते म्हणून। छान वाफ काढून झाल्यानंतर आता मी याच्यामध्ये लाल तिखट घालणार आहे, जो आमचा घाटी मसाला आहे तो। तुम्हाला फ्लेवर हवा असेल तर थोडासा पावभाजी मसाला पण तुम्ही ॲड करू शकता, त्याने पण छान फ्लेवर येतो। आणि तयार झाली होती आपली भाजी। पाणी तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे ॲड करू शकता, तुम्हाला जास्त पातळ किंवा घट्ट कशी आहे। आम्ही शेव घालून खाणार होतो त्यामुळे मी थोडीशी ग्रेव्ही केली होती कारण मग सगळी शेव ऑब्झर्व होऊन जाते आणि सुकी सुकी होते भाजी म्हणून। पण मी जेवताना त्याच्यामध्ये डायरेक्ट शेव ॲड करणार होती कारण आम्ही लगेच जेवणार नव्हतो आणि मग आत्ताच शेव घातली असती तर ती खूप जास्त सॉफ्ट होऊन असं चुरा झाला असता त्याचा, म्हणून। लगेचच भाजी झाली की मी दुसऱ्या गॅसवरती चपाती बनवायला घेतली कारण राईस तर नव्हतं बनवणार। चपाती आणि ही भाजी आणि अळूवडी असाच मेन्यू होता आजचा सिंपलचा, कारण
आता राईस खायची इच्छा नव्हती कोणालाच म्हणून पट्टापट मी चपात्या बनवल्या. चपात्यांची साईज बघून तुम्हाला आश्चर्य वाटत असेल, पण मी आधी पण खूप साऱ्या ब्लॉगमध्ये शेअर केलं आहे माझी जेवण बनवण्याची पद्धत. आमच्याकडे मोठ्या चपात्या केल्या जातात आणि मला त्यामुळे छोट्या चपात्या बनवण्याची सवयच नाही आहे किंवा जमत नाही मला कितीही प्रयत्न केला तरी. मी ह्याच साईजच्या मोठ्या मोठ्या चपात्या करते. हा पण माझ्या सगळ्या चपात्या फुगतात नक्की. असं पटापट जेवण बनवून घेतलं आणि क्लिनिंग पण तिथेच करून घेतली. मला ही सवय आहे. थोडीफार क्लिनिंग मी जेवण बनवतच करून घेते, कारण नंतर मग जास्त त्रास नको म्हणून. आणि मग आम्ही डिनरला बसलो. हा आहे आजचा डिनर. ही ऋतुजाची प्लेट आहे, ती जास्त कांदा खात नाही म्हणून मी फक्त सजावटीपुरताच ठेवलं आहे. आणि अळूवडी, चपाती आणि शेवची भाजी. तुम्ही सगळे पण या डिनर करायला. असा छोटासा साधा सिंपल दिवस मी तुमच्याबरोबर शेअर केला आहे. ब्लॉग इथपर्यंत बघण्यासाठी मनापासून धन्यवाद. आणि अजूनपर्यंत जर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. त्यामुळे माझा हा छोटासा चॅनल ग्रो होण्यामध्ये थोडीशी मदत होईल. तर मग आपण सगळे नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्की भेटूया. तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. काही सजेशन्स असतील तर तेही कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही सगळे काळजी घ्या. बाय. या तुम्ही सगळे पण जेवायला. आता मी जेवून घेते आणि मग भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.